उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी थंड प्यायला मिळालं तर कोणाला आवडणार नाही। त्यासाठी 1.5 ग्लास दही घ्यायचं, त्यात 5 टेबलस्पून पिठी साखर टाकायची। पिठी साखर दह्यात लवकर विरघळते। 2 चिमूट मीठ याने चव चांगली येते। अर्धा टीस्पून वेलची पावडर याने फ्लेवर चांगला येतो। यात मी आता बर्फाचे तुकडे टाकत आहे। बर्फ नाही टाकला तरी चालेल। घेतलेलं सगळं साहित्य कमी प्रमाणात आहे, त्यामुळे मी हे मिक्स करण्यासाठी एक छोटीशी रवी वापरत आहे। हे साहित्य मिक्स करण्यासाठी जर मिक्सरचा वापर केला तर लस्सी जास्त पातळ होते, म्हणून मी इथे रवीचा वापर केलेला आहे। आता हे सगळं साहित्य अगोदर मी रवीने चांगलं हलवून घेणार आहे, त्यामुळे दह्याच्या गाठी राहत नाहीत। लागेल तसं फ्रीज मधलं थंडगार पाणी टाकून आपल्याला लस्सी जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ करायची। पाणी एकदाच न टाकता बघत बघत पाणी ऍड करायचं। इथे मी लस्सी बनवण्यासाठी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे। दही चांगलं घट्ट असल्यामुळे पाणी जास्त बसतं। छान अशी क्रीमी लस्सी तयार होत आहे। पाणी टाकत टाकत मी लस्सीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली। उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यानंतर लो फील होतं, त्यावेळेला फ्रेश झाल्यावर ही लस्सी पिली तर अगदी ताजंतवानं वाटतं। ही पहा, एकदम छान क्रीमी अशी लस्सी तयार झालेली आहे। मी तुम्हाला चमच्याने हलवून दाखवते। खरंच मिक्सरपेक्षा रवीने ही रेसिपी बनवायला फील सुद्धा खूप भारी येतोय। झाली ना आपली क्रीमी लस्सी तयार। आता हे आपण ग्लासमध्ये सर्व करू। 1.5 ग्लास आपण दही घेतलेलं होतं, त्यापासून 3/4 असे 3 ग्लास आपली लस्सी तयार झालेली आहे। आता गरमीचे दिवस आहेत, अशी थंडगार क्रीमी लस्सी तयार करा आणि मस्त एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।